नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवण टिप्स पाहणार आहोत. 1. चिप्स बनवण्यासाठी बटाटा मोठा घ्यावा, तसेच घट्ट असावा, मऊ नसावा, म्हणजे चिप्स छान होतात. चिप्स छान पांढरे शुभ्र होण्यासाठी वेफर्स 3 ते 4 पाण्याने छान धुवून घ्यावे, म्हणजे त्यावरील टार्च निघून जातो. वेफर्स छान पांढरे शुभ्र होतात. 3. चिप्स करून झाल्यानंतर त्याच पाण्यात साबुदाण्याच्या पळी पापड्या कराव्यात. पापड्या खूप चविष्ट होतात. 4. बटाटा किस बनवताना बटाटा मोठा निवडावा आणि मोठ्या छिद्राच्या किसणीवरती लांबट किस बनवून घ्यावा. 5. बटाटा किस छान पांढरा शुभ्र होण्यासाठी 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यावा, म्हणजे किस छान पांढरा शुभ्र होईल. 6. बटाटा पापड बनवताना बटाट्यामध्ये साबुदाणा मिक्स केल्यानंतर पीठ 10 ते 15 मिनिटे चाळणीवरती वाफवून घ्यावे. पापड छान खुसखुशीत पातळ होतात. 7. बटाटा साबुदाणा चकली बनवताना साबुदाणा रात्री उकळत्या गरम पाण्यामध्ये भिजत घालावा. सकाळी साबुदाणा वाफवून घ्यावा, म्हणजे साबुदाणा चकली छान खुसखुशीत होते. 8. सांडगे म्हणजेच वडे बनवताना मठाच्या डाळीचे प्रमाण जास्त ठेवावे आणि हरभरा डाळीचे प्रमाण कमी ठेवावे, म्हणजे सांडगे चवीला छान चविष्ट होतात. 9. सांडगे तोडताना पटकन होण्यासाठी जास्त पाणी लावू नये, त्यामुळे ते लवकर खराब होतात व पांढरे पडतात. 10. सांडग्यामध्ये लसूण भरपूर घालावा, त्यामुळे ते चवदार होतात. 11. तांदळाचे पापड छान चविष्ट होण्यासाठी पीठ दळून आणताना त्यामध्ये थोडीशी उडीद डाळ दळून आणावी, म्हणजे पापड चवीला अगदी चविष्ट होतात. 12. तांदळाच्या पापड्या करताना पीठ छान उकळत्या पाण्यामध्ये शिजवावे व नंतर चाळणीवरती 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्यावे. पीठ छान मऊ होते आणि पापड छान पातळ खुसखुशीत होतात. गव्हाच्या कुरडया बनवण्यासाठी जुना गहू निवडावा. जुन्या गव्हाला चीक चांगला पडतो आणि त्याच्या कुरडया देखील छान पांढऱ्या शुभ्र होतात. तळल्यानंतर फुलतात देखील. 14. गहू भिजत घालताना ते 2-3 पाण्याने चांगले धुवून घ्यावे, त्याचे खराब पाणी निघून जाते. नंतर ते भिजत घालावे. 15. गहू भिजत घातल्यानंतर रोज त्याचे पाणी बदलावे, गव्हाचा आंबट वास येणार नाही. 16. चौथ्या दिवशी गहू धुवून घेऊन त्याचा चीक काढून आणावा. 17. चीक छान असा सुती कपड्याने गाळून घ्यावा. चीक गाळून झाल्यानंतर त्यामध्ये एक तुरटीचा खडा टाकून पाणी टाकून थंड हवेच्या ठिकाणी ठेवून द्यावे, म्हणजे पांढरा शुभ्र चीक तळाला जाऊन बसेल. 18. संध्याकाळी हळूवारपणे चिकाचे वरचे पाणी काढून घ्यावे आणि दुसरे पाणी त्यामध्ये टाकावे. 19. दुसऱ्या दिवशी कुरडई बनवताना जेवढा चीक असेल तेवढेच पाण्याचे प्रमाण घेऊन कुरडया बनवून घ्याव्यात. या पद्धतीने गव्हाच्या कुरडया बनवल्यास त्या छान पांढऱ्या शुभ्र होतात. 20. कुरडया बनवताना सोऱ्याची प्लेट मोठ्या छिद्राची ठेवावी, म्हणजे कुरडया छान होतात. तुम्हाला या आजच्या वाळवण टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.